ठिकाणी व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये जे ग्रामीण भागातले कारागीर आहेत तर त्यांचं ग्रामपंचायत लेवलवर व्हेरिफिकेशन होतं. त्यांचं दुसरं व्हेरिफिकेशन हे व्हिडिओ लेवलवर होतं, गट विकास अधिकारी करतात, त्यांच्या कार्यालयातले लोक करतात. आणि तिसरं म्हणजे राज्याची जी स्क्रीनिंग कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून हे केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचे हे दोन कमिटी असतात. यांनी व्हेरिफिकेशन केलं की तिसऱ्या लेवलला सोपं जातं त्यांना करण्याचं. शहरी भागातले जे कारागीर आहेत त्यांचं पहिलं नोंदणी झाल्यानंतर पहिलं व्हेरिफिकेशन नगर परिषदमध्ये असतं आणि दुसरं व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयामध्ये असतं. तहसीलदार त्याचे प्रमुख आहेत शहरी भागाचे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती या कामासाठी नियुक्त केलेला आहे. 3 व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आमच्याकडे तुमची नावं येतात. जसे तुमची नाव आमच्याकडे आले, आमच्याकडे म्हणजे प्रशिक्षण केंद्राकडे नाव आल्यानंतर प्रशिक्षण केंद्राचा जो काही अधिकारी वर्ग आहे ते तुम्हाला फोन करून माहिती देतात की अशा अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे, तुम्हाला ते यायचं आहे. ज्यांना यायचं असेल ते हो म्हणतात, ज्यांचं नाही यायचं असेल ते नाही म्हणतात. काही काम असतील त्यांना. तर तसे तुम्हाला फोन आले आणि पहिल्या दिवशी तुम्ही सगळेजण, आपण 24 तारखेला सगळेजण इथे येऊन त्याला 0 डे असेसमेंट असं म्हणतात. आता तुम्हाला जर सांगितलं असतं की परीक्षा आहे तुमची, तुम्ही या पहिल्या दिवशी, तर बरेच लोक परीक्षा म्हणलं की घाबरतात, म्हणजे मागचा अनुभव आहे. वास्तविकपणात तुम्ही जे त्या दिवशी केलं त्यात काही खूप मोठं काहीच नव्हतं, तुम्हाला सगळंच माहीत होतं. फक्त कारपेंटरची यावेळेस खूप वेळ चालली परीक्षा, बऱ्याच वेळ चाललं. बार्बरची मात्र आम्ही 2 तासामध्ये पूर्ण झालेलो. तर ते बाहेरचा एक व्यक्ती आलेला होता म्हणून त्याने खूप वेळ घेतला, त्याला दिवस काढायचा बरेच दिवस. त्याचं वास्तविकपणे एवढं काही एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेसारखं काही नसतं. हे सगळं तुम्हाला येतं, फक्त ते सांगायचं आणि तुमच्याकडून काही त्याची अपेक्षाही नसते. म्हणजे अपेक्षित असं आहे की बा तुम्हाला जो व्यवसाय आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती आहे, ओळख आहे, हेच त्याच्यामधून घ्यायचं असतं आणि तुम्हाला यायचं आहे हे कन्फर्म करून घ्यायचं असतं. एवढ्याच त्यातल्या गोष्टी आहेत. तर त्याला 0 डे असेसमेंट असे म्हणतात, चाचणी थोडक्यात. त्यानंतर याच्यामध्ये जे पात्र होतील, पात्र म्हणजे जे आले ते पासच होतात, ते नापास कोणी होत नाही. त्यामुळे ते पास झाल्यानंतर तुमची पुन्हा या 5 दिवसाचं प्रशिक्षण आणि 6व्या दिवशी पुन्हा असेसमेंट, म्हणजे त्याला थोडक्यात चाचणी असे म्हणतो की तुम्ही 5 दिवस काय शिकलात. तेच 5च प्रश्न असतात त्या दिवशी सुद्धा. जसे पहिल्या दिवशी 5 होते तसे शेवटच्या दिवशी 5च प्रश्न असतात. तर हे 5 दिवसाचं प्रशिक्षण आहे पुढे, तर ते आजपासून आपलं सुरू झालेलं आहे. तर या योजनेमध्ये 5 दिवसाचं, कुठल्याही कारागिराला 5 दिवसाचं प्रशिक्षण, 6व्या दिवशी परीक्षा दिली जाते. 5 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये